लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये पाणीपुरीच्या स्पर्धेत एक मोठे रहस्य उघडकीस येणार आहे. जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ यांची एकत्र पाणीपुरी खाण्याची स्पर्धा सुरू होते. सगळेच जण उत्साहाने पटापट पाणीपुरी खाऊ लागतात. स्पर्धा रंगात आलेली असतानाच नंदिनीला एक महत्त्वाचा फोन येतो आणि ती बोलण्यासाठी बाजूला जाते. तेवढ्यात काव्याला जोरदार ठसका लागतो. पार्थ तिला पाणी पिण्यास सांगतो, वरती बघायला सांगतो, पण काव्याचा ठसका काही केला थांबत नाही. पार्थ चिंतेत असतानाच जीवा तत्परतेने पुढे येतो. तो पटकन पाणी घेऊन काव्याच्या डोक्यावर शिंपडतो. डोक्यावर पाणी शिंपडताच काव्याचा ठसका थांबतो आणि तिला लगेच आराम मिळतो. त्या क्षणी नंदिनी तिथे परत येते आणि हे दृश्य पाहते. ती आश्चर्यचकित होऊन जीवाकडे बघते आणि एक मोठा प्रश्न विचारते. डोक्यावरती पाणी टाकल्यानंतरच तिचा ठसका थांबतो हे फक्त आमच्या घरातल्या लोकांना माहीत होतं, पण हे तुम्हाला कसं माहीत जीवा? नंदिनीच्या या प्रश्नाने पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी या सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. जीवाला हे गुपित कसे माहीत झाले? याचा अर्थ जीवाचा आणि नंदिनी काव्याच्या कुटुंबाचा काही संबंध आहे का? याचे उत्तर जीवा काय देतो हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पाहावा लागेल. तोपर्यंत नमस्कार.